वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. आज आपल्याला लाभलेले आहेत गेले 30 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे आपले हुसेन जमाली सर. येस, त्यांना आपण ओळखतो हुसेन सर, तसंच फेमस आहेत ते कर्जतमध्ये. येस, वेलकम सर, वेलकम टू आवर चॅनल. थँक्यू डॉक्टर गीता, अँड इट इज माय प्रिव्हिलेज. आणि आपले आभार व्यक्त करतो आज मला या पॉडकास्टसाठी आपण आमंत्रित केल्याबद्दल. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर कमिंग. सो सगळ्यांना हुसेन सर तर माहिती आहेत, पण हुसेन सरांनी सुरुवात कशी केली, त्यांचं बालपण कसं होतं, तसं तर मी ओळखते त्यांना बालपणापासूनच, पण आपण अजून माहिती घेऊया की सर तुमची फॅमिली लाईफ कशी होती, तुमचं घरी कोण कोण होतं, तुम्ही कुठे राहायचात आणि कसं होतं लाईफ आधी. आय वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप कर्जतमध्येच. अच्छा. माझा जन्मही कर्जतचाच आहे. अच्छा. आणि आमची एक छोटीशी फॅमिली होती. आई वडील, मोठी बहीण आहे. अच्छा. आणि मी, 4 जण. आणि आपल्या बालपणमध्ये तुम्हीही तिथे तुमच्या आजीकडे यायचे. येस. अँड यू नो मी व्हेरी वेल. पण एक माझं बालपणाबद्दल सांगायचं गेलं तर इट वॉज अ व्हेरी स्ट्रगलिंग, खूप स्ट्रगलिंगवाली लाईफ होती. म्हणजे असं सांगायचं झालं तर आर्थिक परिस्थिती म्हणजे आपण म्हणतो का खूपच बेताची होती. त्याच्यामध्ये वडिलांचं एक आपण म्हणतो का एस्टॅब्लिश्ड असं काही बिझनेस नव्हता. त्याच्यामध्ये एक छोटीशी हातगाडी, एक टपरी आपण म्हणू शकतो, त्याच्यावरती ते एक व्यापार करायचे. हो. प्लस जे हार्डशिप्स आपण बघितले आहेत त्या काळामध्ये, म्हणजे माझे वडील कमिशनचं काम करायचे. म्हणजे कमिशनचं काम म्हणजे आपल्याकडचे जे दुकानदार आहेत त्यांच्याकडनं ते त्यांची रिक्वायरमेंट्स घ्यायचे, मग ते आम्ही मुंबईहून त्यांना आणून द्यायचो आणि त्याच्यावरती काय कमिशन लागत असेल ते आम्ही पुरवण्याचं, मुंबईहून इथे त्यांना आणून देण्याचं काम आपण करायचो. माझे वडील करायचे. अँड हे जे स्ट्रगल्स आहेत, ह्या स्ट्रगल्समध्ये मलाही खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे तुम्ही हे जे म्हणताय काय आणायचात वगैरे, मम्मी आणि पप्पा आणि तुम्ही सगळे हार्डशिप्स मधनं गेलात, सगळ्यांचंच आयुष्य खडतर म्हणजे ते होतच तेव्हा. तर तेव्हा तुम्ही काय आणायचात मुंबईहून जे तुम्ही म्हणताय, काय म्हणजे जे स्टेशनरीचे गुड्स आहेत, काही कटलरीचे आयटम्स आहेत. मुंबईमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाण आहेत तिथे क्रॉकरी मिळते. काही ठिकाणी स्टेशनरीचं मार्केट आहे, तिथून आम्ही कलेक्ट करायचो. आणि आय व्हेरी वेल रिकलेक्ट, शाळा आमची सुटली 12:30ला, तर काही वेळा मी माझ्या वडिलांना अकंपनी करायचो. 2च्या गाडीने जायचो, त्यांच्यासोबत जायचो, माल घेऊन यायचो. संध्याकाळी सह्याद्रीमध्ये परत यायचो. त्यावेळी 8 वाजता काहीतरी सह्याद्री असायची आपल्याकडे. आणि सुट्टीच्या दिवसातही मी त्यांच्यासोबत जायचो. बट त्या काळामध्ये जे काही शिकलो, ते जे हार्डशिप्स आपण फेस केले, ते हार्डशिप आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचं आपलं म्हणतो का त्याचं खरं अर्थ त्याचा आज आपल्याला कळतो. येस. म्हणजे एक सांगायचं झालं का वडिलांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती, बट एक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये आय वॉज अ ब्राईट स्टुडंट. शाळेमध्ये शिकण्यापासून म्हणजे शिक्षणाची एक आवड पण होती. म्हणजे आय वॉज अ गुड स्टुडंट. म्हणजे आपले राव सर हे आम्हाला शिकवायचे आणि चांगले, म्हणजे आमच्या वेळी KES मध्येच माझं शिक्षण झालं. सगळे टीचर्सही खूप चांगले आमच्यावरती. त्या काळचं शिक्षण म्हणजे खूप चांगलंच होतं. टीचर्सची मेहनत आमच्यावरती चांगली असायची आणि वी यूज टू सपोर्ट देम. म्हणजे माझं शिक्षण चांगलं झालं, अगदी 10वीपर्यंत शिक्षण घेत राहिलो. त्याच्यामध्ये असं आहे का ॲज आय वॉज अ गुड स्टुडंट, आमच्या वडिलांना कधी फीससाठी त्रास यायचा नाही, कारण आय यूज टू गेट स्कॉलरशिप्स. व्हेरी नाईस. म्हणजे स्कॉलरशिप्स म्हणजे आपण ती स्कॉलरशिप एक्झाम देतो त्या याच्यातली नाही, पण काही असे दानशूर व्यक्ती असतात ज्यांना माहिती आहे का यांची परिस्थिती नाही आहे मुलाला इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण देण्याची. बरोबर. काही लोक त्यावेळी सांगायची का बा तुम्हाला जमत नाही तर तुम्ही कशाला इंग्लिश मीडियममध्ये मुलांना शिकवताय. हो ना. त्यावेळी मराठी मीडियमच्या शाळा होत्या आणि म्हणजे चांगल्या होत्या, एज्युकेशन वाईज दे आर गुड इवन ॲट दिस स्टेज. पण फीज वगैरे त्याच्यामध्ये नव्हती किंवा क्षुल्लक होती, एकदम कमीच होती. काही लोक अशी म्हणायची का तुम्ही मग इंग्लिश मिडियममध्ये नाही जमत तर तेवढे फीज जर तुम्हाला जमत नसेल इंग्लिश मिडियममध्ये कशाला तुम्ही त्यांना एनरोल करताय. बघा, लोक असं नाही की सपोर्ट करतील, पण हे मुंबईचे दानशूर व्यक्ती होते, त्यांच्याकडनं वर्षभराची फी माझ्या
अकाउंटमध्ये, आमच्या शाळेच्या अकाउंटमध्ये यायची. वा, अँड आय यूज टू फील व्हेरी प्राऊड त्या टायमाला. म्हणजे Great. जेव्हा काही आउटस्टँडिंग मुलांची नावं यायची त्याच्यात माझं नाव नसायचं. Outstanding मुलांची फीज Outstanding fees. आउटस्टँडिंग फीज साठी मुलांची Okay. नावं असायची, व तुमची फीज बाकी आहे, पण त्याच्यात मला गर्व असायचा की माझं नाव नाहीये. बिकॉज आउटस्टँडिंग स्टुडंट होते तुम्ही. दॅट वॉज अ गुड थिंग. दीज आर द मेमरीज. म्हणजे त्या माझ्या शालेय जीवनातल्या आठवणी. आणि आजही कितीतरी टीचर्स माझ्या अजूनही संपर्कामध्ये आहेत. अरे वा, काही टीचर्स आपल्याला सोडून गेलेले आहेत, पण त्यांची आठवण कायम आमच्या स्मरणात राहील. त्यांनी आपल्यासाठी जे केलेलं आहे. आजही मी जरी कितीतरी मुलांना शिकवत असेल तरी मी त्या टीचर्स बद्दल काही वेळा मुलांना सांगतो. खरी गोष्ट आहे. सर, मला विचारायचं आहे की तुम्ही म्हटलात तुम्ही आउटस्टँडिंग स्टुडंट होतातच आणि तुम्ही खूप ऑफकोर्स मेहनत घेत असाल, अभ्यास करतच असाल, पण मी ऐकलं तुम्ही म्हटलात तुमच्या पप्पांबरोबर तुम्ही जायचात आणि मेहनत घ्यायचात. म्हणजे मला थोडं ऍक्च्युली जरा डिस्क्रिप्टिव्ह Exactly. सांगाल का? आता ह्याच्यामध्ये काही वेळा वीकमध्ये ट्वाईस किंवा थ्राईस त्यांच्यासोबत जायचो. का कधी सुट्टी असेल तर लवकरच्या गाडीने जाऊन लवकर परत येणं. म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी 4-4:30 पर्यंत येणं. आणि त्या हार्डशिप्समध्ये एक फिजिकली आपण म्हणतो तर फिजिकली त्याच्यामध्ये हार्डशिप्स खूप होते. म्हणजे सगळीकडे फिरायचं. मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाचे मार्केट्स वेगवेगळे असायचे. तिथून ते सगळं प्रोक्युअर करायचं सामान. वेगवेगळ्या पिशव्या, वडिलांच्या हातात पिशव्या वेगळ्या, माझ्या हातात पिशव्या वेगळ्या. इट हॅज टू बी इट वॉज टायरसम. Heavy. Yeah. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर थोडं रिलॅक्सेशन घेतलं का रात्री मी अभ्यास करायचो. म्हणजे जवळपास 11:30-12 पर्यंत माझा नॉर्मली अभ्यास व्हायचा. त्याच्यामध्ये होमवर्क असो, लर्निंग असो, प्रॅक्टिस असो, एव्हरीथिंग. मग त्या दिवसामध्ये मी थोडं खेळणं वगैरे टाळायचो. मग तो जो पिरियड आहे तो मी अभ्यासासाठी युटिलाइज करायचो. देर हॅज टू बी सम ॲडजस्टमेंट. तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की म्हणजे एवढं मला हार्डशिप मधनं जावं लागतंय, मला माझं खेळायला मिळत नाही, असं नॉर्मली सगळ्या नाही, मुलांना आता वाटतं? काही ह्याच्यामध्ये त्यावेळी कसं आहे का आपल्याला दुसरे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते. त्यावेळी टी व्ही जास्त नव्हता, मोबाईल नव्हता. तर बाकीचे जे दिवस होते त्याच्यामध्ये मी चांगलं त्याच्यामध्ये भर काढून घ्यायचो, खेळायचो. ओके. क्रिकेट हा माझा एक शौक आहे. क्रिकेट खूप खेळायचो त्यावेळी. अजूनही आय एम व्हेरी मच इन्क्लाइंड टुवर्ड्स क्रिकेट. आजही खेळतो आम्ही फिटनेससाठी. तर तेही खेळायचो. म्हणजे एव्हरीथिंग वर मॅनेज्ड अँड एव्हरीथिंग वॉज बॅलन्स्ड. म्हणजे अभ्यास आणि काम ह्याला आपण म्हणतो ना का आय कुड नॉट स्किप. कारण परिस्थिती अशी होती का बिकॉज माय फादर के कुड नॉट गो अलोन. ही हॅज टू बी अकंपनीड बाय समवन. कोणीतरी त्यांच्यासोबत जावं लागायचं. तर म्हणून मला ते जाणं गरजेचं. का आई जायची जेव्हा मी नाही जायचो तेव्हा आई त्यांच्यासोबत जायची. जेव्हा मी जायचो तर कुठेतरी आपल्याला फॅमिलीमध्ये ती ॲडजस्टमेंट करावी लागत होती. पण ठीक आहे, काही वीकमध्ये 1-2 दिवस माझे त्याच्यात गेले जरी, बाकीच्या दिवसात मी अभ्यास वगैरे करून तेही माझं कुठे इनकम्प्लीट राहत नव्हतं. म्हणजे हुसेन सर, तेव्हा तुम्ही त्या पिशव्या म्हणजे पिशव्या नव्हत्या, पण त्या जबाबदारीचं ओझं होतं आणि जे तुम्ही खूप हसत हसत तुम्ही ते घेतलं आणि तुम्ही पार पण पाडलं त्या जबाबदाऱ्या. अँड आय एम शुअर युअर पेरेंट्स वुड बी सो प्राऊड ऑफ यू. येस शुअरली. बिकॉज एक्झॅक्टली आपण त्यावेळी हा विचार करत पण नव्हतो का व्हॉट ॲम आय यूज टू दिस थिंग. हा काळ आमचा कधी बदलेल ते माहीत नव्हतं. म्हणजे 10वी पर्यंत तर इट वॉज व्हेरी नॉर्मल. त्याच्यानंतर आपण म्हणतो का थोडं जसं आपण म्हणतो का कॉलेजमध्ये गेलो, 11th-12th पण सायन्समध्ये मला आपण म्हणतो बिंग अ गुड स्टुडंट आय ऑल्सो वॉज इन्क्लाइंड टुवर्ड्स गोइंग टू सायन्स. ओके. आता कसं आहे का आज या क्षेत्रात मी आहे एज्युकेशनच्या, बट आय वॉज नॉट इन्क्लाइंड टू बी इन दिस सेक्टर. ओके. म्हणजे तुम्ही 11वी-12वी केल्यावर काहीतरी वेगळं करायचं होतं तुम्हाला? एक्झॅक्टली. म्हणजे 12th मध्ये माझं ध्येय होतं का आय वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. आणि मला आठवतंय त्यावेळी मी 99 मध्ये आमच्या वेळीच सीईटी एक्झाम्स झालेली मेडिकलसाठी. टू गिव्ह द सीट. इट वॉज आय थिंक आज वॉज द फर्स्ट इयर. त्यासाठी तयारी केली, मेडिकलची सीईटी दिली. अलिबागला जाऊन त्यावेळी सीईटी द्यावी लागायची, ती दिली. त्याच्यातही मी आय वॉज पास्ड विथ गुड स्कोर.
BA MS साठी मला ऍडमिशनही मिळत होतं, अच्छा. पण फायनान्शियली थोडं आपण म्हणतो ना का अजूनही परिस्थिती चांगली नव्हतीच आणि फायनान्शियल बॅकअप नव्हता. मेन म्हणजे फायनान्शियल बॅकअप नव्हता. त्यासाठी लागणारा खर्च, मग तुम्हाला कॉलेजेससाठी त्यावेळी आपल्या जवळपास कॉलेज नव्हतं, हो. त्यावेळी तुम्हाला कॉलेजसाठी तिथे जा, हॉस्टेलची हे करा, खाण्यापिण्याची सोय करा, त्यासाठी थोडं फिजिबिलिटी नव्हती. म्हणून आय हॅड टू गिव्ह अप दॅट आयडिया. आणि मग 12th नंतर व्हॉट आय फेल्ट की बाबा ठीक आहे, हे नाही तर मग काहीतरी आपण दुसरा विचार करायला पाहिजे. आणि देन आय वेंट फॉर BSc इन केमिस्ट्री. ओके, सो कम्प्लीट केलं तुम्ही BSc. त्याच ह्याच्यात आता सांगायचं झालं तर आपण आता मला ओळखताय की एक गुड एज्युकेटर म्हणून, येस. पण ॲज अ टीचर हाऊ दॅट कम इन टू बी, हाऊ आय कसं काय? फेल्ट की आय हॅड टू बी अ टीचर. कसं वाटलं? त्याच्यासाठी ही एक चांगली स्टोरी आहे. मी जसं बोललो, वडिलांची एक छोटीशी दुकान होती, टपरी सॉर्ट ऑफ. तर आजूबाजूची जी दुकानदार आहेत दे न्यू की बाबा तुमचा मुलगा हुशार आहे. आणि कमलेश जैन म्हणून आहेत, त्यांचे वडील आहेत. त्यांनी त्यावेळी माझ्या वडिलांना विचारलं का बाबा तेरा बच्चा होशियार है, मेरे बच्चे है, उनको तेरा बच्चा पढ़ाएगा क्या घर पे आके. अच्छा. सो दॅट वॉज व्हॉट आय से ना की दॅट वॉज अन ओपनिंग. टर्निंग पॉइंट. दॅट वॉज अन ओपनिंग विच ब्रॉट मी, मला या क्षेत्रामध्ये मला यायचं झालं. गुज म्हणजे काही वेळा आमच्या समाजामध्ये असं असतं का बाबा लोक आपण म्हणतो ना का ह्या फील्डमध्ये नसतातच. मला अजूनही किती लोक म्हणतात का बाबा तुमची लोक पेंट्समध्ये आहेत, चुका आहेत, हार्डवेअर करतायत, तू या क्षेत्रामध्ये Business, कसा काय गेला. actually. बिझनेस म्हणजे तू ह्या क्षेत्रामध्ये कसा. तर द स्टोरी गोज लाईक दिस. म्हणजे त्यावेळी त्यांची 3 मुलं होती. आजही तो मुलगा सुजित जैन म्हणून, दॅट ही वॉज माय फर्स्ट स्टुडंट. ओके. त्याच्या 2 बहिणी होत्या. म्हणजे असे ते दोज वर माय फर्स्ट 3 स्टुडंट्स ऑफ माय करिअर. मग त्याच्यानंतर त्यांचे रिझल्ट चांगले आले. अँड आय वॉज ऑल्सो स्टडिंग ॲट दॅट टाइम. अँड यू नीडेड मनी. त्यावेळी येस, दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. त्यावेळी मी 12वीत होतो. मी 12वीत असताना त्यांचे क्लासेस घेतले. द रिझल्ट वॉज गुड. त्याच्यानंतर आपण म्हणतो ना का त्यांच्या सांगण्यामुळे म्हणजे कुठेही आपण म्हणतो का बाबा मेरे बच्चे को सिखाया है, आपके बच्चे को भी चाहिए तो मैं उनको बोलता हूँ. माउथ टू माउथ आपण म्हणतो पब्लिसिटी झाली. या हिशोबाने अजून काही स्टुडंट्स मला मिळत राहिले. त्याच्यानंतर एक सुरेश जैन आहेत, त्यांची 3 मुलं, त्यांनाही आज आपण म्हणतो ना का त्या लेवल पासून मी त्यांना शिकवलंय. आणि असं करत करत आज ह्या स्टेजवर आहे का आज आपल्याकडे आजपर्यंत या 26-27 वर्षात थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स माझ्याकडनं शिकून गेलेले आहेत. आणि ह्या गोष्टीचं आपण म्हणतो का मला एक गर्व आहे का या स्टुडंट्समध्ये कितीतरी डॉक्टर्स आहेत, कितीतरी इंजिनियर्स आहेत, कितीतरी CA आहेत. काय म्हणता. आणि मेन म्हणजे आजही ती मुलं आपल्यासाठी तोच आदरभाव त्यांच्या मनामध्ये आहे. आजही काही मला डाऊट. आज गंमत सांगायची म्हणजे माझं अकाउंट्स डिपार्टमेंट जो CA हँडल करतो तो माझा स्टुडंट आहे. अच्छा. व्हेरी नाईस. आज डेंटिस्ट मध्ये जर मला काही झालं, आत्ताच मी रूट कॅनलची ट्रीटमेंट केलेली आहे, तोही आपला स्टुडंट आहे. व्हेरी गुड. राहुल ओसवाल म्हणा का प्रीतम ओसवाल म्हणा, हे सगळे आपले स्टुडंट्सच आहेत ज्यांना आधी मी शिकवलं आणि आजही त्यांना त्या गोष्टीची जाण आहे. म्हणजे मी गेलो तर ती मुलं, सर आप नहीं पढ़ाते तो आज मैं डॉक्टर नहीं बनता था. वाह. असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त सॅटिस्फॅक्शन आपल्यासाठी काही नाही. खरी गोष्ट आहे. म्हणजे काही मुलं आपल्या इथेही आहेत, भारतात आहेत, काही मुलं फॉरेन मध्ये आहेत. हो. आणि फॉरेन मध्ये पण दे आर ॲट अ व्हेरी गुड पोझिशन्स, दे आर होल्डिंग गुड पोझिशन्स. आणि आपण म्हणतो का काही वर्षांचे असे दिवस असतात जेव्हा त्यांना माझी आठवण येते आणि येतेच. एक म्हणजे टीचर्स डे असो, एक म्हणजे माझा वाढदिवस असो. आज जरी ते फिजिकली माझ्यापेक्षा लांब असते तरी सोशल मीडियाने आज आम्हालाही कनेक्टेड ठेवलेलं आहे. त्यांचे मेसेजेस येतात, त्यांचे कॉल येतात. तर हे आपल्यासाठी एक आपण म्हणतो ना का इट इज अ गुड अचिव्हमेंट असं मी म्हणू शकतो. येस. सो प्राऊड यू मस्ट बी फिलिंग. अँड असं पण म्हणता येईल की एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग. राईट. म्हणजे डॉक्टर जरी हरपला समाजाकडून तरी एक एज्युकेटर तो जन्माला आला तेव्हा
आणि त्यांनी भरपूर जणांच्या लाईफमध्ये खूप सारा प्रकाश दिला आहे आणि जो तुम्हाला आनंद जो मिळतोय त्याच्यातनं त्याला आपण मोजूच शकत नाही. दॅट कॅनॉट बी काउंटेड. आणि याच्यामध्ये एक सांगायचं असं का मला लहानपणी मी आधी सांगितलं की डिस्ट्रॅक्शन्स काही नव्हते. त्यावेळी मोबाईल नव्हते. आज मुलांकडे फावला वेळ असेल तर ते काय करतात, मोबाईलवरती इंस्टा, फेसबुक त्याच्यावरती ते आपला टाइम घालवत असतात. टीव्ही वरती आज वेकेशन मध्ये मुलांना सांगितलं काय करतोय तर IPL बघतोय. पण त्यावेळी आपल्या काळी असं काही नव्हतं. आय वॉज व्हेरी यूज टू रिडिंग. रिडिंगचा मला खूप म्हणजे आजही माझी एक लायब्ररी आहे. पण आजच्या मुलांना त्या गोष्टीचं त्यांना बुक्स काढून ठीक आहे, आता सुट्टीमध्ये कुठेतरी माझी मुलगी असं म्हणते पप्पा मुझे थोडा बुक्स दे दो मैं भी पढूंगी. चांगलं वाटतं आपल्याला. बट आय यूज टू रीड. तर एक कीज जॉन्सन म्हणून अमेरिकन रायटर आहे. तर त्यांचं एक वाक्य होतं, त्याच्यामुळे एक ॲज अ टीचर आय फेल्ट मोर मोटिवेटेड. इज इट? सांगा ना आम्हाला. म्हणजे कीज जॉन्सन म्हणून एक अमेरिकन रायटर आहे, त्यांचं एक कोट आहे. म्हणजे ते जेव्हा मी वाचलं त्या काळामध्ये तर त्याच्यामुळे मला इतकं हे झालं का बाबा आय एम समवन हू कॅन चेंज. त्यांचं कोट असं होतं, सम पीपल चेंज द वर्ल्ड बट सम पीपल चेंज द पीपल हू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड अँड इट इज यू. दॅट इज अ टीचर. तर हे ऐकून जेव्हा मला खूप मोटिवेशन मिळालं का बाबा आय नीड टू ब्रिंग अप अ चेंज. आणि ही जी जनरेशन आहे ह्यांना कुठेतरी आपण हे चेंजेस आणले तर दे विल ब्रिंग अप अ चेंज. तर आजही मी म्हणतो का आजही हा कोट मला जेव्हा कधी तर इट गिव्स मी अ गुड मोटिवेशन. इट इज. अँड ऍक्च्युली हे प्रत्येकाने घ्यावं. प्रत्येक टीचरसाठी ते खूप मोटिवेटिंग आणि इन्स्पायरिंग आहे. काही वेळा मी माझ्या शाळेमध्येही मुलांना जेव्हा क्लासमध्येही मुलांना मी जेव्हा सांगतो हा कोट मी त्यांना वर्षातनं एकदा सांगत असतो का ठीक आहे याला घेऊन मी कुठेतरी इन्स्पिरेशन मिळवलेलं आहे. पण तुम्ही पण असे कोणते तरी तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या शालेय जीवनामध्ये असे काहीतरी इव्हेंट्स येतील, त्यातनं यू हॅव टू ऑल्सो टेक द इन्स्पिरेशन का ज्याच्यामुळे व्हॉट एव्हर यू हॅव थॉट फॉर, तुम्ही जो काही आपण तुमचा एम ठेवला असेल, ध्येय ठेवलं असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहाल. एक कोणतं तरी एक मोटिवेशनल कोट प्रत्येकाने आपल्या अंगवळणी घेऊन ठेवायला आणि कायमस्वरूपी तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येस. म्हणजे कीप्स यू गोइंग. येस येस. इट गिव्स अस इट ऍक्ट्स ॲज अ फ्यूल. हा एक फ्यूल आहे विच कीप्स यू गोइंग. येस. सो आता सर आपण बोलतोच आहोत तर तुम्ही एज्युकेशन सिस्टम गेले 30 वर्ष तुम्ही हाताळताय. तर तेव्हाची मुलं, तेव्हाचे स्टुडंट्स, आपण ॲज अ स्टुडंट्स आणि आजचे स्टुडंट्स, असं काय तुम्हाला जनरेशन्स मध्ये काही फरक जाणवतोय का? कसं? व्हेरी गुड क्वेश्चन. म्हणजे आज मीच नाही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आणि खास करून भारताच्या कुठल्याही स्टेटमध्ये, कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये, कुठल्याही सिटीमध्ये जाऊन आपण विचारलं कोणत्याही शिक्षकाला, तो तुम्हाला हेच उत्तर देईल का मुलांच्या वागणुकीमध्ये, का मुलांच्या व्हॅल्यूजमध्ये खूप चेंज आलेला आहे. आता जसं मी आपल्याला म्हटलं का मी 99 पासून आजपर्यंत ह्या एक ॲज अ एज्युकेटर मी काम करतोय. पण त्याच्यामध्ये एक काळ होता मला आठवतोय 99 पासून 2010 पर्यंतचा. हा एक आपण स्ट्रिक्ट बाउंड्री ठेवू शकत नाही, पण एक मोर ऑर लेस त्या पिरियडमध्ये 99 to 2010 पर्यंतचा एक जो जनरेशन होता दॅट वॉज कम्प्लिटली डिफरंट. दे वर आउटस्टँडिंग स्टुडंट्स. आणि जसं मी आपल्याला सांगितलं कितीतरी मुलं आज माझ्याशी अटॅच्ड आहेत ना, ते ह्या जनरेशनचे आहेत. ओके. ज्यांची आज लग्नही झालेली आहेत. काही मुलं अशी आहेत का त्यांची मुलं आपल्याकडे शिकतायत. ही या जनरेशनची आहे. त्याच्यानंतर 2011 ते 2020 कोरोना पर्यंतचा एक काळ होता, तो 10 वर्षाचा एक डिकेड. त्याच्यामधली एक मुलं जी होती दे वर समथिंग डिफरंट. ओके. पहिल्या जनरेशन पेक्षा हा जनरेशन थोडा फास्ट झाला, पण त्याच्यामध्ये कुठेतरी आपण बघायला लागलो का त्याच्यावरती मुलांवरती बेसिकली टीव्हीचा इफेक्ट जाणवू लागला, मोबाईलचा इफेक्ट, कुठेतरी व्हॅल्यूज कमी होत गेले. आज इंटरॅक्शन माझं जसं पॅरेंट्स सोबत होत राहतं,
पॅरेंट्सच्याही काही वेळा मला अशा एक आपण म्हणतो ना का त्यांच्याही फीडबॅक. फीडबॅक्स मला असे येतात का सर आमचं ऐकत नाही. ही सगळी ह्या जनरेशनची मुलं आहेत 2011 to 2020. बट ठीक आहे, दे वर बेरेबल. बट आफ्टर कोरोना जी आपण म्हणतो ना का जी जनरेशन आहे, यू हॅव टू चेंज अकॉर्डिंग टू दॅम. हो, म्हणजे आता असं झालंय का आधी यू वर देअर, दे यूज टू लिसन. नाव दे आर इन द फोर फ्रंट, यू हॅव टू वर्क अकॉर्डिंग टू दॅम. ओके. आणि व्हॅल्यूज मध्ये म्हणा का रिस्पेक्ट मध्ये म्हणा, त्याच्यामध्ये अटॅचमेंट मध्ये म्हणा, खूप डिक्लाइन झालेलं. आणि ही एक आपण म्हणतो का ग्लोबल समस्या आहे. त्याला एक सायकोलॉजिस्ट जरी आहे, तो सायकोलॉजिस्ट पण असंच म्हणतो का ह्या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत जो आहे तो सोशल मीडिया आणि पियर प्रेशर. म्हणजे त्या मुलांची जी मैत्री आहे ते कोणत्या मुलांसोबत बसतायत, कोणत्या मुलांसाठी उठतायत बसतायत, कोणत्या मुलांसोबत जास्त वेळ हे करतायत, सोशल मीडियामध्ये ते काय हाताळतायत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड दॅट इज व्हॉट इज नाव मोल्डिंग द चिल्ड्रन. पहिले ह्या मुलांना मोल्ड करण्यासाठी टीचर्स असायचे, पेरेंट्स असायचे, पण आता त्यांना मोल्ड करण्यासाठी दीज आर द आपण म्हणतो सोशल मीडिया, टेलिव्हिजन म्हणा का पियर्स म्हणा. दॅट इज द थिंग. अँड आय व्हेरी वेल, मी अजूनही डोळे बंद करून त्या गोष्टीसाठी त्या काळात जातो. मी कधी कधी त्या काळात जातो, त्या काळाला मी आठवतो का ती मुलं कशी असायची, ती मुलं कशी वागायची, ती मुलं कशी बसायची, किती लक्ष द्यायची. कारण त्या मुलांना माहीत होतं का आमच्या फ्युचरसाठी आम्हाला कितपत मेहनत करायची. त्याच्यानंतर या सेकंड जनरेशनला मी आज पण बघतोय, नाव दे आर ओके, दे आर गेटिंग सेटल्ड समवेअर. या सेकंड जनरेशनची मुलं आता सेटल्ड होत आहेत. आणि या थर्ड जनरेशनला तर आता मी हाताळतोय. कितीतरी टीचर्स आहेत जे माझ्यासोबत ह्याच फील्डमध्ये आहेत, XYZ शाळेमध्ये असतील का एज्युकेटर असतील का पर्सनल कोचिंग करत असतील, बट दे आर ऑल्सो फेसिंग द सेम हीट. माणूस की हरपली आहे त्या माणसामधून. एक्झॅक्टली. म्हणजे आणि त्यासाठी आपण असं म्हणू शकत नाही का होल अँड सोल तो मुलगा रिस्पॉन्सिबल आहे. देर आर सर्टन फॅक्टर्स. आय एम नॉट ब्लेमिंग ओनली द चाइल्ड. त्या मुलाला जसं आपण म्हणतो ना का एन्व्हायरमेंट मिळतंय ना, त्या हिशोबाने त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. मुलगा स्वतःहून तसं बनण्याचं ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाण आहे. पण त्याला जसं एन्व्हायरमेंट मिळतंय ना, त्या हिशोबाने आता त्या अजून तर मी असा विचार करतो की येणारा डिकेड कसा असेल. हो ना, ते मोठं चॅलेंज आहे. आपण जास्त टेक्नॉसेवी होत चाललोय. एक वेळ अशी येईल का बाबा त्यांना टीचर नकोसाच असणार आहे, त्यांना टीचरची आवश्यकता लागणार नाही. असाही एक वेळ येऊ शकतो. एक वेळ जेव्हा टीचरलाच शिकवतील ते की टीचर असं मी तिथे वाचलं. व्हॉट इज दस, दॅट इज व्हॉट आय फील. अँड वेन यू कम अक्रॉस अजून कोणी असं टीचर, तर तुम्ही आवर्जून त्यांना हा प्रश्न विचारा. आवर्जून हा प्रश्न विचारा. तुम्हाला माझ्या मते 90% चान्सेस आर देयर तर तुम्हाला हेच उत्तर मिळेल. दॅट इज ट्रू. डिक्लाइन इन दिस अटॅचमेंट और रिस्पेक्ट और दॅट लव्ह टुवर्ड्स द टीचर्स हॅज रेड्यूस्ड. आपण आजही आपल्या टीचर्सची आठवण काढतो, जसं तुम्ही आत्ताच सांगितलं. आणि आजही टीचर जर समोर असेल तर धक 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 थोडीशी वाढते आपली हार्टबीट की बाबा म्हणजे आपण मोठे झालोय. पण मला आठवतंय का आपण जेव्हा शाळेला जायचो किंवा शाळेतनं येत असायचो, शिक्षक दिसला का आपण आपण मस्ती करत असो तर आपण बाहेर व्हायचो त्यांच्या. पण आज कसे, आज टीचर समोरून येत असेल तरी त्या मुलगा त्याला हे जुमानत नाही. दिस इज व्हॉट वी कॅन सी. दिस इज व्हॉट द deterioration in the values. That is what is missing in this generation. खरी गोष्ट आहे. आता आपण हे तर आपण जर्नी बघितली आहे सर, आणि आपण मुलांचं पण ऐकलं की कसं तुम्ही त्यांना प्रयत्न केले, त्याच्यातलं कोणी डॉक्टर बनले आणि कोणी अटॅच्ड आहे, कोणी आता नाही आहे. पण या सगळ्यामध्ये आपण कोविडच्या काळामध्ये ॲज अन एज्युकेटर हाऊ डिड यू कोप अप अँड हाऊ डिड युअर स्टुडंट्स कोप अप किंवा त्यांचे पेरेंट्स? कारण राईट, ती खूप एक हा जो पिरियड होता एक कोविडचा, तो एक्झॅक्टली एज्युकेशनल सिस्टमसाठी
इट वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट पिरियड. म्हणजे याच्या आधी कसं व्हायचं का मुलं शाळेमध्ये यायची, क्लासेसमध्ये जायची, फिजिकली शिकायची, बट नाव दे वर इंट्रोड्युस्ड टू, आपण म्हणतो ना का ऑनलाईन प्लॅटफॉर्म. त्याला दुसरा काही पर्यायच नव्हता. आणि मुलांना असंही आपण करू शकत नव्हतो का बा 1-2 वर्ष मुलांनी एज्युकेशन नाही घेतलं तरी काय फरक पडत नाही, कारण वी डिड नॉट नो का हे कोविड कधीपर्यंत चालणार आहे. करेक्ट. तर सरकारने आपल्याला सांगितलं की यू गो फॉर ऑनलाईन मोड. आपणही गेलो ऑनलाईन मोडसाठी. हो ना. काही वेळा गंमत अशी असायची का बा आपण शिकवतोय पण समोर मुलगा व्हिडिओ ऑफ करून बसलेला आहे, तो आहे का नाहीये का आंघोळीला गेलाय काही समजत नाही, झोपलाय का समोर झोपलाय का पॅरेंट्सच अटेंड करतायत. म्हणजे त्याच्यामध्ये मुलाला जे घ्यायला पाहिजे ते एखाद वेळ त्याच्या आपण म्हणतो जेवढं 100% त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काही टेक्नॉलॉजी आहे. त्यावेळेला खरोखर आपण म्हणतो ना का नेटवर्क नसेल का, खरोखर काही मुलं त्या काळामध्ये अशी होती का ज्यांच्या घरी मोबाईल पण नसतील, मोबाईल नव्हते किंवा अँड्रॉइड मोबाईल नव्हते, स्मार्टफोन नव्हते, रिचार्ज करायला पैसे नव्हते, साधे एवढा मोबाईल असायचे, तर दे वर नॉट एबल टू. म्हणजे हा काळ आम्ही एक शिक्षकांनी जो 1.5-2 वर्ष ऑनलाईन जो शिकवलाय ना, दॅट वॉज अ व्हेरी 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 डिफिकल्ट पार्ट. इथे समोर असताना आपण म्हणतो ना का मुलांना शांत करणं, मुलांचं अटेन्शन ग्रॅब करणं एवढं डिफिकल्ट असतं. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्या मुलाला तुम्ही कसं अटेन्शन ग्रॅब करणार, कसं तुम्ही इंटरॅक्ट करणार, दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आणि त्याचे आपण म्हणतो ना रिझल्ट आजही आपल्याला दिसत आहेत. ज्या मुलांचं खरोखर मुलांचं नुकसानही खूप झालंय. जी मुलं त्या काळामध्ये 3री-4थीत होती, म्हणजे एक्झॅक्टली दिस इज द इयर ज्याच्यामध्ये त्यांना खूप काही शिकायचं असतं, पण ते मेन आपण म्हणतो ना गोल्डन पिरियड असतो तो शिकण्याचा, तोहीच त्यांच्याकडनं तोच निघून गेला. म्हणजे 3rd, 4th म्हणा का 5th म्हणा, त्याच्यामध्ये त्यांचं जे बेसिक व्हायला पाहिजे होतं तेच झालेलं नाही. तर त्यांना आता या येणाऱ्या आज ती मुलं जर 10वीत असली, 9वीत असली, तर त्यांना त्या गोष्टीचं खूप डिफिकल्टी आज फेस करावी लागते. आणि त्यासाठी कसं आहे, ॲज अ एज्युकेटर म्हणा, ॲज अ टीचर म्हणा, सगळी लोक त्या गोष्टीने प्रयत्न करतायत 100%. सगळे कोणतेही शाळेचे टीचर असेल, कोणताही कोचिंग क्लासवाला असेल, दे आर गिव्हिंग देअर बेस्ट एफर्ट्स. कारण त्यांना ही जाणीव आहे का ह्या मुलाला जे नुकसान झालेलं आहे ते आपल्याही याच्यामध्ये कंट्रोलमध्ये नव्हतं. वी हॅव टू. म्हणजे थोडं नुकसान झालेलं म्हणजे कोविडचा पिरियड होता, तर त्याच्यात सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर टीचर्सना. हो ना. आणि त्याच्यात सुद्धा पोरांना सांगणं की हा प्लॅटफॉर्म डाउनलोड करा, कसा करा, चालू करा, बंद करा, असं उत्तर द्या, तसं उत्तर द्या. आय नो इट हॅज बीन. मुलं कशी का ती टेक सॅव्ही नव्हती. हो ना. पॅरेंट्स पण तेवढे टेक सॅव्ही नव्हते. काही वेळा कसं आहे का काही हे झालं त्याच्यामध्ये अपडेट आला, XYZ झालं, पॅरेंट्सना ते कळायचं नाही. मग काय नाही होते, चल जाऊ दे, सोडून दे. म्हणजे असं किती वेळा व्हायचे. काही मुलं बिचारी आपण म्हणतो ना का घरी राहणं पॉसिबल नव्हतं, तर ती गावाखेड्यात गेलेली राहायला. तिथे नेटवर्कचा प्रश्न म्हणजे खूपच कठीणच होतं. त्या मुलांचं टोटल नुकसान झालेलं आहे. पण तरी ठीक आहे, आता ह्या 5-6 वर्षामध्ये, या 5 वर्षामध्ये 2021 पासून बरंचसं त्याच्यामध्ये मुलांनी कव्हर केलेलं आहे. आणि होप फॉर द बेस्ट. येस. तर आता तुम्ही सर ॲज अन एज्युकेटर तर मी ऐकतेच आहे तुमच्याबद्दल, मुलं पण खूप छान बोलतायत आणि सगळे काही हॅपीच आहेत, पेरेंट्स सुद्धा. सो फक्त एज्युकेटरच आहेत का मिस्टर हुसेन सर आमचे, का सर दुसरीकडे पण काही इन्क्लाइंड आहेत? लाईक क्रिकेट म्हटलात पॅशन आहे तुमचं, मे बी कम्युनिटी सर्व्हिस असू शकते, मे बी सोशल वर्क असू शकते. काय आहे जे एक एज्युकेटर सोडून तुम्ही आहात? ऑफकोर्स एक चांगले फॅमिली मेंबर तर आहातच, पेरेंट पण चांगलेच असणार आहात, बट अदर दॅन एज्युकेटर, व्हॉट इज इट दॅट pulls you? See, other than education, I also inclined with the social service. Okay. माझी आवडच आहे एक, म्हणजे लोकांसाठी काहीतरी करणं. म्हणजे इवन ड्युरिंग अवर कॉलेज डेज, मला आठवते कॉलेज डेज मध्ये आम्ही सोशल सर्व्हिस करायचो. ओके. कशी म्हणजे? NSSच्या थ्रू जायचो. कधी कॉलेजमध्ये जाऊन आम्ही कधी कधी स्वच्छता अभियानामध्ये भाग घ्यायचो, मजा यायची. पण त्याच्यानंतर जसं जसं एकदा मी थोडं स्टेबल झालो, लग्न झालं, त्याच्यानंतर थोडं मी स्टेबल झालो, त्याच्यानंतर आय फेल्ट की द कम्युनिटी हॅज गिव्हन अस समथिंग.
आपल्याला त्या कम्युनिटीला परत काहीतरी द्यायचंय ही Yes. फिलिंग होती. तर त्यासाठी आता काय करावं, तर एक चांगला एक सोशल प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं होतं. हम्म. त्याच वेळी मला रोटरी क्लबने अप्रोच केलं अच्छा. की वेदर यू वॉन्ट टू बी अ मेंबर ऑफ रोटरी क्लब. ओके. तर रोटरी क्लब ही आपण म्हणतो एक इंटरनॅशनल लेवलची एक संस्था आहे. येस. दिस इज ऑफ द इयर आय थिंक 2012-2013. म्हणजे आज तेव्हाची गोष्ट आहे, आता झाले 14 वर्ष मी एक इंटरनॅशनल लेवलच्या सोशल क्लबचा मेंबर आहे रोटरी क्लब. ग्रेट ग्रेट. म्हणजे त्याच्या थ्रू आम्ही बरेचसे सोशल सर्व्हिसचे कामं करत असतो. चांगली आपण म्हणतो ना एक रीच मिळते, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो, एक थोडं कुठेतरी समाधान मिळतं का आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करतोय. त्याच ह्याच्यामध्ये 2015-16 साली आय वॉज अ सेक्रेटरी ऑफ अवर क्लब. अच्छा. 2019-20 हा. एक आमचा रोटरीचा इयर होता त्याच्यामध्ये आय वॉज द प्रेसिडेंट ऑफ अवर क्लब. वाव, तर दॅट्स आणि नाईस. त्याच माझ्याच प्रेसिडेंटशिपमध्ये नेमकं कोरोना आला मार्चमध्ये. मग थोडी सेवा करण्याचा आम्हाला जास्त त्याच्यामध्ये वेळ मिळाला. हो. म्हणजे येस. मार्चमध्ये लॉकडाऊन लागला आणि आमचा रोटरीचं इयर जून पर्यंत असतं. ओके. तर मार्च, एप्रिल, मे ह्या महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला पीक मध्ये. अजून चांगलं म्हणजे काही गावाखेड्यांमध्ये जाऊन आम्ही राशन सुद्धा वाटलेले आहेत आमच्या रोटरी क्लबच्या ह्याच्यामध्ये. ग्रेट. म्हणजे त्याच्यामध्ये क्लिनलीनेसचे ड्राईव्ह म्हणा, मी त्याच्यावेळी सॅनिटायझर्स वगैरे आपण दिलेले. म्हणजे म्हणतो ना का लोकांना आपण सांगायचो का बा यू सॅनिटाईज युअर हँड्स. पण काही लोकांकडे ते हे नव्हतं का सॅनिटायझर्स ते घेऊ शकतील. तर वी यूज टू डिस्ट्रीब्यूट मास्क ऑल्सो टू द अंडर प्रिव्हिलेज्ड पीपल. सॅनिटायझर्स द्यायचो कुठून तरी एक सोसायटीसाठी, त्यांच्या हेल्थसाठी आपण काहीतरी एक हातभार लावतोय. ह्याचं एक आपण म्हणतो ना का मी थँक्यूही म्हणेन ह्या काळाला का माझ्या रोटरीच्या इयरमध्ये शेवटचे 3 महिने डिफिकल्ट फेज ज्याच्यामध्ये पूर्ण जग जात होतं त्याच्यामध्ये मला कुठेतरी ह्या गोष्टी करण्यासाठी मला त्याच्यासाठी एक चान्स मिळाला. तुम्ही त्या डिफिकल्ट फेज मध्ये सुद्धा लाईक व्हेन गोइंग गेट्स टफ द टफ गेट गोइंग, ते प्रूव्ह केलं. सो रिअली दिस इज सो इन्स्पायरिंग. आणि मग तुम्ही म्हणजे ओव्हरऑल काय करता त्या रोटरी क्लब मधनं, काही ऍक्टिव्हिटीज सांगू शकता का? जसं येस तुम्ही म्हटलात क्लिनलीनेस ड्राईव्ह म्हणा, कोविडच्या द्वारे टाइमला तुम्ही बाकी सगळं वाटलं, ग्रोसरी किट्स अँड ऑल. अजून काय? काही शाळा असतील, शाळा पडीक असतील, ओके, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी म्हणजे रोटरी तुम्हाला पैसे पाठवते. ओके. रोटरी इंटरनॅशनल तुम्हाला पैसे पाठवते. तुम्ही दुसऱ्या कोणत्या क्लब सोबत जॉईन होऊन तुम्ही त्यांच्या प्रोजेक्टच्या अंडर तुम्ही काम करून यू जस्ट हॅव टू गिव्ह देम द स्पेस. या ठिकाणी आपल्याला काम करायचंय म्हणजे तो हे आहे. काही वेळा हेल्थ मध्ये आपण हे करू शकतो, जसं अंडर नरिश्ड चिल्ड्रन असतात, त्या अंडर नरिश्ड चिल्ड्रनसाठी आपण म्हणतो ना त्यांच्या जे मदर्सचं नरिशमेंट आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. काही वेळा कसं आहे का अंडर नरिश्ड मुलगा आहे पण त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असं आहे का त्याची माता असते, शी इज नॉट गेटिंग इनफ न्यूट्रिशन. तर आमच्या वेळी डॉक्टर साबणे होते, त्यांनी असे जवळपास त्यावेळी 250 लोकांना, 250 मातांना आम्ही ह्या प्रोग्रामद्वारे त्यांना आम्ही न्यूट्रिशियस फूड, ह्या जे मालनरिश्ड मुलं आहेत त्यांच्या मातांना आम्ही प्रोव्हाइड केलेलं. ह्या काही गोष्टी आहेत. काही आपण म्हणतो ना का एज्युकेशन मध्ये जसे शाळा आहेत, आता सगळ्या शाळा स्मार्ट बोर्ड वापरतात, त्यांना प्रोजेक्टर देणं. अच्छा, ते पण दिलं तुम्ही? रोटरी म्हणजे माझ्या इयर मध्ये नसेल तरी ह्या रोटरी क्लबच्या याच्यामध्ये आत्ताचे आमचे जे प्रेसिडेंट आहेत रोटेरियन अरविंद जैन म्हणून, ते जेव्हा होते प्रेसिडेंट तेव्हा जवळपास कितीतरी शाळांमध्ये आम्ही प्रोजेक्टर्स दिले. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये आपण म्हणतो ना का प्रत्येक प्रेसिडेंट आपल्या आपल्या इयरला कसं चांगलं करता येईल हे करण्याचा, कम्युनिटीला पे बॅक करणं, कम्युनिटी चांगले आमच्या रोटरी क्लब मध्ये भरपूर असे मेंबर्स आहेत. दे आर डुईंग देअर बेस्ट. कुठून तरी म्हणजे कोणालाही असं नाहीये का माझं नाव व्हावं, पण कुठून तरी या समाजासाठी आमचा हातभार लागतो. वा, दॅट इज ओनली व्हॉट दे फील. ग्रेट, व्हेरी नाईस, खूप छान. आणि सर मला विचारायचं होतं, आता तुम्ही म्हटलात तसं आपण तुमचं एज्युकेटरचा पेहलू बघितला, तुमचं सोशल सर्व्हिसचा पण एक पेहलू बघितला. या सगळ्या जर्नीमध्ये मला विचारायचं आहे, ह्या समाजाकडून कधी
तुमची तारीफ, तुम्हाला अवॉर्ड्स, रिवॉर्ड्स किंवा काही असं कोणी केलंय का किंवा आमच्याकडून राहिलंय? नाही नाही, म्हणजे आय एम व्हेरी हॅपी टू से दॅट की प्रत्येक ह्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये सपोर्टही मिळाला चांगल्या ह्याच्यामध्ये. आणि व्हेरी इम्पॉर्टंट का ह्या गोष्टीमध्ये आता मी सांगितलं का एज्युकेशन हे तर माझं फुल टाईम आहेच, पण त्याच्यासाठी सोशल सर्व्हिस म्हणा, प्लस आमच्या कम्युनिटी, आमच्या समाजामध्येही कितीतरी आपण म्हणतो ना का ह्याच्यामध्ये मी ॲक्टिवली पार्टिसिपेट करतो. त्यासाठी माझ्या फॅमिलीचा सपोर्ट तर खूप महत्त्वाचा आहे. माय वाईफ, माय किड्स, अँड वेन माय पेरेंट्स वर देअर, नाव आय कॅन की आय एम मिसिंग देम, पण त्यांचाही सपोर्ट मला पूर्ण माझ्या लहानपणापासून ह्या स्टेजपर्यंत त्यांचंही मोलाचं आपण म्हणतो ना का एक हातभार त्यांचा सपोर्ट नसेल तर मी हे एवढ्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. समाजही आपल्याला त्या गोष्टीचं आपलं म्हणतो ना का काही फीडबॅक देत असतो. काही वेळा अचिव्हमेंट्समध्ये कितीतरी वेळा जसं मी आपल्याला बोललो का ॲज अ प्रेसिडेंट मला नॉमिनेट केला फॉर अ रोटरी क्लब. एक इंटरनॅशनल लेवलच्या ऑर्गनायझेशनचे तुम्ही प्रेसिडेंट होत आहात, दॅट इज अ व्हेरी बिग थिंग. त्यासाठी या सगळ्या याच्यामध्ये सोसायटीतर्फेच कितीतरी शाळेमध्ये आपण म्हणतो ना ॲज अ चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलं जातं. दॅट इज अ थिंग की बाबा आपल्याला असं वाटतंय का बाबा वी हॅव समथिंग टू आपण म्हणतो ना का डिस्कस टू शेअर विथ द स्टुडंट्स. आणि द नॉलेज दॅट आय शेअर काही वेळा आपण म्हणतो ना का कुठे XYZ ठिकाणी काही काम असेल मला कॉल येतो, सर ये ऐसा हो गया, थोडा आप कुछ हेल्प कर सकते क्या. मेंटोरिंग. आजही कितीतरी आपण म्हणतो ना मुलं जे असे असतात का सर ये स्टेज पे मैं हूँ अभी मैं क्या करूँ, थोडा मुझे उसका गायडन्स दो. त्या व्यतिरिक्त अवॉर्ड्स वगैरे ते तर ठीक आहे होतच असतात. कुठले तरी अवॉर्ड्स वगैरे तुम्हाला मिळाले असतील? मागील 2 वर्ष 2023 आणि 2024 मध्ये 2 वर्ष बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला ॲज अ गुड एज्युकेटर इन कर्जत म्हणून स्टार अवॉर्ड्स बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कंटिन्युअसली 2 वर्ष आपल्याला मिळालेलं आहे. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि ह्या वर्षीही 1 मार्च 2026 साठी नॅशनल एज्युकेटर अवॉर्ड होता पुण्यामध्ये. पण काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही, आमचा रमजान होता त्या पिरियडमध्ये म्हणून मी जाऊ शकलो नाही. बट आय गॉट दॅट अवॉर्ड ऑल्सो, नॅशनल एज्युकेशनल अवॉर्ड. कॉंग्रॅच्युलेशन. तर ह्या काही गोष्टी आहेत समाजासाठी तुम्ही काही करताय, द सोसायटी गिव्हज यू बॅक. म्हणजे या गोष्टीचं समाधान आहे का. मला कधी आठवतंय का एक 30 वर्षामागे जर मी गेलो काय हार्डशिप्स होत्या आणि आज आपण काय लेवलला आहोत. ठीक आहे, वी हॅव नॉट अचीव्ड दॅट बिग, बट व्हॉट एव्हर वी हॅव अचीव्ड वी आर व्हेरी सॅटिस्फाईड विथ दॅट. मी इथं थोडंसं सर दुमत आहे माझं की नॉट बिग म्हणजे काय त्याचं डेफिनेशन नाहीये. आपण जिकडनं सुरुवात केली, राईट, तुम्ही जे हार्डशिप्स मधनं आलात तिकडनं हे भरपूर काही आहे. आणि वी कॅन काउंट इट इन फायनान्शियल थिंग बिकॉज व्हॉट एव्हर यू हॅव रिसीव्ड इज ब्लेसिंग्स. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू कन्वे. काही वेळा लोकांचं मत असं आहे का दॅट बिग म्हणजे आपण म्हणतो ना का फायनान्शियली, विच इज नॉट द ओनली. अकॉर्डिंग टू मी दिस इज नॉट ओनली द फायनान्शियल थिंग. म्हणजे आजही आय एम दॅट डाऊन टू अर्थ. मला माहिती आहे का माझं एज्युकेशन कसं झालेलं आहे. म्हणजे आजही माझ्याकडे कोण अशी व्यक्ती आली की सर मेरे पास थोड़ा पैसा नहीं है, थोड़ा मैं ये ऐसे कर सकती हूँ, मेरे लिए थोड़ा कुछ ये हो सकता है क्या, कुछ हेल्प हो सकता है, तो आई एम वेरी मच, हम बोलते ना की मैं विदाउट थिंकिंग फॉर अ सेकंड आय हेल्प. कारण आपण ते दिवस आपण बघितलेले आहेत. म्हणजे वी नो की व्हॉट एज्युकेशन आपण म्हणतो ना का एका मुलाला देणं आणि त्यांचे ब्लेसिंग्स घेणं हे किती महत्त्वाचं आहे. ते तर आहेच. सो आज खूप साऱ्या गोष्टी कळल्या, तुमचे अवॉर्ड्स कळले, तुमचे अचीवमेंट्स कळले. आणि हो, त्याच्यासाठी तुम्हाला झालेले कष्ट किंवा तुम्ही त्या कष्टांमधनं कसे मार्ग काढत गेलात. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे बनायचं होतं ते न बनता पण जे आता बनलात त्याच्यात किती सरस होऊ शकतो ह्याचं एक प्रतीक आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त सॉरी आय एम इंटरप्टिंग यू. नो वरीज. एक माणूस आहे ना तो असं म्हणायला पाहिजे का ही इज ऑलवेज अ स्टुडंट.
मी असं म्हणत नाही की आय एम अ टीचर बट आय एम ऑलवेज अ स्टुडंट. याची एक फक्त तुम्हाला एक थोडी गंमत सांगतो का माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं इयर 2002 मध्ये. त्याच्यानंतर आता मला वाटलं का आय एम इन दिस एज्युकेशनल फील्ड, तर ह्याच्याशी रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत, जी डिग्री आहे ती आपल्याकडे असायला पाहिजे. तर एक टीचरसाठी एक आपण म्हणतो ना डिग्री जी इम्पॉर्टंट आहे ती आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन, बीएड, जी माझ्याकडे नव्हती. अच्छा. तो व्हॉट आय डिड, मी 2017 मध्ये एनरोल केलं. ओके. वयाच्या किती वर्षी? वयाचं 2017 म्हणजे 36 इयर्स असेल माझं त्यावेळी. हे पण शिकण्यासारखं आहे. म्हणजे 15 वर्षाचा माझा गॅप झाला. म्हणजे एज्युकेशन मी देत होतो, पण आता मला वाटलं का बाबा ठीक आहे मलाही शिकायचंय. तो आय डिड नॉट थिंक अ मुमेंट की आता माझं वय 35 झालंय, आता मी शिकायला जाईन. बट आय वॉन्टेड की बाबा मी जर ह्या फील्डमध्ये आहे तर ह्या फील्डला लागणारी डिग्री, तसं विचारणारं कोण नव्हतं, पण आय फील्ड नाही, आय हॅड टू अपग्रेड. तर त्यासाठी मी पुणे युनिव्हर्सिटीमधनं 2 वर्ष बीएड केलं मी. अच्छा. आणि त्याच्यामध्येही आय पास्ड आउट विथ अन आउटस्टँडिंग ग्रेड. विथ फ्लाइंग कलर्स एज ऑलवेज. म्हणजे क्लासेस वगैरे चालू होते, पण त्यावेळी मॅनेज करणं, टाइम मॅनेज करणं, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. ट्रॅव्हलिंग टू पुणे अ फ्यू डेज इन अ वीक, त्याच्यानंतर त्यांचे असाइनमेंट्स कंप्लीट करणं, अभ्यास करणं, सबमिशन करणं, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. म्हणजे ह्या गोष्टी तर कुठे सुटल्याच नाही. तर सोशल सर्व्हिस माझं चालू होतं, कम्युनिटी सर्व्हिस चालू होतं, रोजचं जे काम आहे ते चालू, फॅमिली होती, ते सगळं तर होतंच. त्याच्यानंतर 2021 मध्ये टीईटीची एक्झाम असते टीचर्ससाठी, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, बरोबर, टीईटी. ती फर्स्ट अटेम्प्टच दिला आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी दोन्ही पेपर्स क्लिअर केले. ग्रेट. म्हणजे असं म्हणतात का सीए पेक्षा कमी रिझल्ट त्याचा लागतो. अच्छा. आता जेव्हा आम्ही एक्झाम दिली त्याच्यामध्ये हार्डली 2.8% ऑफ द स्टुडंट्स क्लिअर दर एक्झाम. ओके. त्याच्यामध्ये आय वॉज द वन की जे काही लोक फक्त एक पेपरसाठी परीक्षा देतात. मला तेवढं माहीत नव्हतं, मी मला दोन्ही द्यावे लागतील. मी दोन्हीचा फॉर्म भरला. पहिल्याच वर्ष मला एवढी काय नाही, अभ्यास तर तेवढा काही करायला वेळ मिळाला नाही, पण आपण ह्या फील्डमध्ये जवळपास एक 20 वर्ष होतोच त्या एक्झाम देताना. दॅट हेल्प मी अ लॉट. आणि त्याच्यामध्ये पहिल्याच याच्यामध्ये मी टीईटी एक्झामही पास केली. आता आय एम थिंकिंग ऑफ अजूनही मला आय एम नॉट स्टॉपिंग ओव्हर हिअर. जरी माझं बीएससी असेल, नाव आय हॅव माय प्लॅन की एमएससी करणं थोडं डिफिकल्ट आहे, कारण ते कसं आहे का तुम्हाला प्रॅक्टिकल्स करावे लागतात. बट नाव आय एम थिंकिंग ऑफ गोईंग फॉर MA अँड ऑफकोर्स इफ फिजिबल आय विल गो फॉर PhD. ग्रेट. आमच्याकडून ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. वी वुड लव्ह टू हॅव यू फॉर दॅट जर्नी टू इन द नेक्स्ट एपिसोड. नो. Yes, sure. I will be very glad to be there again. Yes. So तुम्ही एवढं सगळं काही अचीव केलं, एवढं सगळे इश्यूज आले. सरळ तर लाईफ कोणाचंच नसतं, पण तुम्ही खूप सारा स्ट्रगल्स खूप स्क्रॅचपासून स्टार्ट केलं. तुमच्या पेरेंट्सनी सपोर्ट केला, तुम्ही पेरेंट्सना सपोर्ट केला. आज तुमची फॅमिली सपोर्ट करते म्हणून तुम्ही सोशल सर्व्हिस, फॅमिली, एज्युकेशन सगळं सांभाळत आहे. सो ही पूर्ण तुमची जर्नी जी आहे ती श्रोत्यांसाठी खूप जास्त इन्स्पायरिंग आहे. आणि आपण जाता जाता एक तुमच्याकडून आपल्या श्रोत्यांसाठी संदेश एक्सपेक्ट करतोय की काय तुम्हाला वाटतं की ह्या जनरेशनला जे तुम्ही म्हणताय डिटॅच्ड आहे किंवा जे तुम्ही म्हणताय फोकस नाहीये, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? माझा जेवढी लोक आता हा पॉडकास्ट बघतील त्यांना माझं म्हणणं असं असेल का आपण आपल्या मुलांना XYZ काही परिस्थिती असेल त्याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट करा. मग ती एज्युकेशनमध्ये असेल, त्यांच्या सोशल लाईफमध्ये असेल. काही वेळा माझ्याकडे असेही पॅरेंट्स येतात, सर अभ्यासात तो नहीं करत है. ठीक है, अगर वो एजुकेशन में, पढ़ाई में नहीं है, अकॅडमिक्स में नहीं है, त्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याला जर इफ इज अ गुड क्रिकेटर त्याला जाऊ द्या क्रिकेटसाठी. इफ इज अ गुड पेंटर जाऊ द्या त्याला त्या पेंटिंगसाठी. ज्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे त्याला करू द्या. म्हणजे असं व्हायला नको का आपल्या जबरदस्तीने तो मुलगा काहीतरी करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये द चाइल्ड शुड ऑल्सो गिव्ह हिज हार्ट.
ज्याच्यामध्ये चाइल्डला असं वाटतंय, त्या मुलाला किंवा त्या मुलीला असं वाटतंय मी माझं 100% ह्याच्यामध्ये देऊ शकीन, करेक्ट. मी तर सांगेन यू गो बाय दॅट वे. आणि सर्व पालकांना सांगेन का आजच्या याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये मुलगा टॉपर येणं हीच एक कन्स्टंट नाही आहे. आज कितीतरी आपल्यासमोर असे एक्झाम्पल्स आहेत का 10वी शिकलेला का 12वी शिकलेला पण आज त्या लेवलला गेलेला आहे. सचिन तेंडुलकर आहे आपल्यासमोर, विराट कोहली आहे, अंबानी आहे, बरोबर आहे. यांची आपल्याला एज्युकेशनल बॅकग्राऊंड बघायला गेलो तर त्यांचं व्हेरी वीक. दे आर नॉट, आपण म्हणतो ना का बाबा ग्रॅज्युएशन का पोस्ट ग्रॅज्युएट असं नाहीये, बट दे हॅव अचीव्ड. येस. आणि आज जर आपल्याला सांगायला गेलो तर आजच्या याच्यामध्ये स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्या मते पॅरेंट्सने एक माझी रिक्वेस्ट अशी राहील का यू गो फॉर डेव्हलपमेंट ऑफ देअर स्किल्स. सो हां, पण स्किल्स आहेत आणि टॅलेंट आहे तर त्यांचं म्हणणं आहे. नाहीतर एखाद्याला चित्र काढताच येत नाहीये पण मला चित्रकार बनायचंय तर तसं नाही होणार. जसं आपण करतो, माझ्या मुलाला मार्क कमी पडतात पण त्याला डॉक्टर बनवायचंय, तर तसं न करता तुम्ही त्यांची जे काही त्यांचं वलय आहे त्याच्याकडे कुठे ते इन्क्लाइंड आहेत की बाबा मला चांगलं सर म्हटले तसं चित्र असेल किंवा आर्ट्स असेल, कारण आम्हाला आर्ट टीचर पण हवेत पुढे. राईट. बाकी भरपूर काही गोष्टी आहेत जे पोरं एक्सप्लोअर करू शकतात. आणि एक टीचर्ससाठी मी असं सांगेन का ॲरिस्टॉटल नावाचा फिलॉसॉफर होता, ही वॉज ग्रीक फिलॉसॉफर. त्याने म्हटलेलं आहे एज्युकेटिंग द माइंड विदाउट एज्युकेटिंग द हार्ट इज नो एज्युकेशन ॲट ऑल. वा. म्हणजे तुम्ही त्या मुलाला एज्युकेट करताय तर यू एज्युकेट विथ द हार्ट. मग तुम्हाला असं वाटतंय का बाबा मुझे ये बच्चे को ऐसे ट्रेन करना है, यू गिव्ह युअर हार्ट टू इट. म्हणजे त्याला तुम्हालाही त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि त्या मुलालाही त्याचे रिझल्ट, त्याचे जे एम्स असतील तो आपण म्हणतो ना त्याला अचीव्ह करू शकतो. येस. म्हणजेच पॅशन जेव्हा आपल्या स्किलला मॅच होते तेव्हा एखादं सक्सेसफुल व्यक्तिमत्व तयार होतं. जसं सरांचं होतं की बाबा पहिल्यापासूनच रीडिंगचं इन्क्लिनेशन होतंच. सो ते एज्युकेशनसाठी ऑलरेडी त्यांचा झुकाव होता, डायरेक्टली इनडायरेक्टली कॉन्शियसली सबकॉन्शियसली ते त्याच्याकडे ऑलरेडी वळलेले होते. आणि मग ते एक जसं डिवाइन आपल्याला स्पार्क मिळतो तसा त्यांना एकाने सांगितलं आणि देन द रेस्ट इज हिस्ट्री. सो थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन. Thank you for inviting me. Thank you so much. Hopefully I will wait for the second part. We would love to have it. If you invite, अजून काही बोलायचं राहिलं असेल तर आपण त्या सेकंड पार्ट मध्ये आपण हे घेऊ शकतो. आणि थँक्यू व्हेरी मच. आणि सर्वांना मी सांगेन एक आपण म्हणतो ना का एक चांगला टीचर असेल तर त्या टीचरला तुम्ही त्यांचा जो डिझर्व रिस्पेक्ट आहे तो तुम्ही द्यावा. सगळ्या मुलांना माझं हे आपण म्हणतो ना मार्गदर्शन राहील, कारण आज तो टीचर आहे तर त्याच्या अचिव्हमेंट्समुळे तो टीचर आहे. ही हॅज स्ट्रगल्ड. काही वेळा कसं होतंय का आज ह्या लाईफमध्ये आपण बघतोय का लोक फक्त अचिव्हमेंट्स बघतायत पण त्याच्या खाली त्याचे स्ट्रगल्स काय आहेत ते बघत नाहीये. खरी गोष्ट. तर एक टीचर जरी असेल तर तो टीचर असाच झालेला नाहीये, त्याने किती स्ट्रगल्स घेतलेले आहेत. फक्त एक टीचरचीच गोष्ट नाही. मी तर मुलांना असं सांगेन का तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचा आदर्श घ्या. तुमच्या पॅरेंट्सचं बॅकग्राऊंड समजून घ्या. त्यांनी त्यांच्या अर्ली लाईफमध्ये किती अप्स अँड डाऊन बघितले असतील, किती स्ट्रगल बघितले असतील, त्याच्याकडनं मोटिवेशन घ्या. आणि आज या मुलांना व्हॉट इज इम्पॉर्टंट इज मोटिवेशन इज इम्पॉर्टंट, विच विल बी गिव्हिंग देम द स्पार्क टू अचीव्ह समथिंग. येस. थँक्यू. थँक्यू सो मच सर. आणि जसं सरांनी सांगितलंय की आपण आपल्या मुलांना नेहमी प्रोत्साहन देत राहू, because we are real people and therefore we want our real children to really achieve. So thank you for coming. Thank you. And thank you for watching Real People, Real Achievements. So